आज उशिरा झाला. कॉलेजच लय उशिरा सुटतं त्यामुळं. काहीच नाही तर बघा. तर आता मम्मी पण खूप सिरियस झाली कारण की तिला वाटायला खरंच काय तर झाले म्हणून लय शांत बसली. तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये. तर आता घरी चाललोय. तर आज मी करणार मम्मीला इग्नोरिंग चॅलेंज. म्हणजे दिवसभर मम्मीला इग्नोर करणार. बघू काय होतं. एकतर मम्मीला राग येते असं वागल्यावर, बोलत असले तरी इग्नोर करत असलं तर मी ट्राय करणार असं. तर आधीच सॉरी बोलतो. तर आता उशीर झाला आहे आणि घरी गेल्यावर मम्मी पहिल्यांदा तर विचारते म्हणजे का बरं उशीर झाला. तेव्हा मी आन्सर देणारच नाही, हां किंवा नाही मध्ये बोलणार. मला तर भीती वाटायली, पण ते आता घरी गेल्यावर कळलं का आहे ते. रात्रीपर्यंत इग्नोर करणार. तिला इग्नोर करणं म्हणजे एवढं सोपं नाही, लय हार्ड आहे. पप्पा पण करू शकत नाही म्हणजे मी तर लईच लांबचा राहिलो. ते मी ट्राय करणार 100% देणार इग्नोर करायचा. आता जे ऊन लागाय ते दुपारीचं असते ऊन. हे आता सकाळ सकाळ लागायले. आता 1 का 2 वाजले. तर असं जेवण करून बाहेर निघालं बाबा. चक्कर येऊन पडचाल कुठं तरी. एक कुत्रं दिसत नाही. रोज कुत्रे असतात तिथं. उन्हात एक कुत्रं दिसत नाही बघा. चला मग घरी गेल्यानंतर आता बघू काय होतंय. आता आलोय मी घरी. आज उशिरा झाला. कॉलेजच लय उशिरा सुटतं त्यामुळं. आज म्हणजे असं फंक्शन होतं नॉर्मली असं कॉलेजमध्ये, आणि मग तेच अटेंड करण्यात आमचा टाइम गेला. मग ते सरांना आम्ही निघालतो, मी पळालतो, पण तेवढं थांबवलं लगेच. तेव्हा आम्ही थांबलो. गाणे बंद करे सांगितले गाण्याचं सापलं. तर आज जेवण करायला काय काय चपाती, डाळ, चटणी, शेंगाची शेवगी नाही, शेंगाची भाजी कसल्या तरी. चेंज करतो कारण की लय गरम झालंय. चेंज करतो. स्टार्टिंगला तेवढी मुश्किल होईल म्हणजे इग्नोर करायला. बापू लय अवघड होणार आहे दिवस. तर आता मी अभ्यासाला बसायलो कारण की उद्या शेवटचा पेपर. तर आजचा झाला, हा सेकंड लास्ट होता. तर उद्या शेवटचा आहे. तर मग नंतर सुट्ट्या येतात. सुट्ट्या म्हणजे 15-20 दिवसात येतात सुट्ट्या. उद्या मॅथ आहे आणि इकॉनॉमिक, दोन्ही पण हार्ड आहेत. मॅथचं काय नाही, सोपं झालेलं आहे. आणि इकॉनॉमिकचं जरा पाठ करायचं आहे. तर आता 3:30 वाजले. काय नाही म्हणलं तर काय नाही. नाही मग काय नाही का काय तरी झाले. काहीच नाही तर बघा. मला पसंत नाही कोण. मग नाही बोलायचं. नाही बोलायचं मला. काय नाही. काय तर होईल या पहिला बघावं काय झालं. नोकरी करायला आलं आता काय करत बोलणं झाले नुसतं करायला आले. एवढं मुलं 48-40 काही उन्हाळ असल्या उन्हात तर मी आता इकडं बाहेर आलोय कारण की मी चाललं जरा बाहेर असं सामान आलं. मी ट्राय करायला जेवढंच हार्ड होत चाललंय चॅलेंज. कारण की मम्मीला वाटायला काय तर झालंय, कोणी तर काय केलंय, नुसतं विचारायला 10 मिनिटाला काय झाले म्हणून. बाहेर आलो कारण की मला हातातलं ब्रेसलेट घ्यायचं होतं. ते तुटलंय माझं पहिलं ब्लॅकवालं. तर मग तेच बघायला चाललेलो. पण हार्ड होत चाललंय एवढं आहे. नुसतं विचारायला की यार लय वेगळं वाटाल तुम्हाला. तर
काय नाही रात्री सांगणार आहे पण मी काय आहे ते, कारण की लई तिला हे वाटतं वेगळंच. आता वाजलेत 5. मला वाटलं नव्हतं एवढा हार्ड जाईन म्हणून, पण ते लईच हार्ड चाललंय, हळूहळू वाढत चाललंय. आता एवढे मोठे येतं आणि त्यातलं एक पण नाही. मला ब्लॅकवालं पाहिजे होतं. पण कलरफुलच होतं. हे कितीला आहे? हा तर बघा हे वालं घेतो मग. आता ब्लॅकवालं पण तर बघा हे असं दिसतं हातात, रुद्राक्षाचे माळ सारखं छान दिसायला. चला घेतो हेच. तर घरी आलो आणि आता आले ही एक हे चेन काढली याच्यातली, म्हणजे एक पीस काढला कारण की लय मोठं होईल होता. आता बरोबर बसून वाटायला. तर बघा आता बरोबर बसलंय, थोडासा पण गॅप नाही आता हातात आणायचा. काळं दिसायला पण पाण्या लागल्यावर जरा बरोबर निघाल. घाम इथंच बसलेलं जस्ट आता इथंच लगेच घाम यायला चालला. उगाच मगापासून यायला मारून चालले, उगाच बिनकामाचं बोर करायले. मी माझा अभ्यास करायला, मला येऊन नुसतं डिस्टर्ब करायले. काय झालं काय माहिती काय झालं. उगाच काय झाले असल्यावर सांग मग की काय उगाच बिनकामाचा. आल्यापासून चालायचं असं काय झाले मला जायचंय उगाच काय झाले काय नाही. अभ्यास हाड चाललाय का नाही, काय होईल काय नाही. होय कॅमेरा दाखव फक्त आता इकडं डोकं खायले का बसतो. गपचीप आल्यापासून शांत बसायला, मला उगाच विचारायला काय झालं काय काय शांत झालं. बसला रोज बरं बसत नाही शांत. आज बरं दिमाग खराब झाला. म्हणजे माणसानं शांत पण बसायचं नाही. पप्पा कुठे गेले? तर आता आणखीन तात्या आलते, त्यांना पण वाटतं मला काय झालंय, तोंड सुजल्यासारखं वाटायला असं म्हणालते. काय माहिती काय झाले नक्की, त्यांनाच माहिती. उगाच अंदाज लावत बसलेत 3 जण की म्हणजे कोणी काय केलंय का, कोण काय बोललंय का, कोणी मारलंय का, काय झालंय काय माहिती. तर मी खूप सिरियस झाली आता. नॉर्मलच आहे रोजच्या सारखं, तरी पण त्यांना काय तात्या म्हणतंय व्ह्यूज कमी आलेत म्हणून काय शांत बसलास काय, कसं सबस्क्रायबर्स कमी झालेले तर असं विचारायला होता. की मला नाही तसं काय नॉर्मलच आहे बोललो, तरी पण विचारत होते. त्यांचं चालू होतं काय झाले काय माहिती त्याला. तर आता मम्मी पण खूप सिरियस झाली, कारण की तिला वाटायला खरंच काय तर झाले म्हणून. लई शांत बसली आता, काय बोलणं पण झालं. सकाळपासून विचारत होती की काय झालं तुला, नीट सांग, कोण काय बोलले का. माझे पण मनात राहणं झाले, कारण की पहिल्यांदा बघितलं असं म्हणजे ते एवढे टेन्शनमध्ये तर सांगू वाटायले. तर मी थोडा वेळ बसणार आहे आणि नंतर तिला विचारणार म्हणजे काय वाटायले तुला, का बरं तसं विचारायला. आणि मग मी फायनली सांगणार आहे काय ते. पण खरंच लईच तिला भीती वाटायला काय झाले म्हणून. थोड्या वेळेस 5-10 मिनिट अजून थांबणार आहे, नंतर विचारतो. तर आज बनवलेलं आहे चिकन बिर्याणी. लई दिवसानंतर चिकन आणलं आहे आज. तर मला एकदा शेवटचा विचार, ब्लॉग एंडिंग करण्याच्या आधीवर मम्मीला विचारायचं आहे की म्हणजे काय बघायलीस तसं. बरं काय विचारायचं मम्मीला? बरं मला सांग म्हणजे काय वाटायला, म्हणजे आज म्हणजे मी वेगळं वाटायला तुम्ही म्हणायला सगळं. नीट सांग ग, का बरं माझे सगळे म्हणायले तर लईच का बोला ना असते रोज तर असत असते की. रोज कुठं असतोस मग आज काय बा वेगळं आहे? आताच तर म्हणलीस की आज वेगळं वाटलं जरा, रोजच्या पेक्षा वेगळा. बघ आंटीनं सुद्धा आलेला ओळखीला जरा. तरी तुला काय वाटतं काय झालं असं? काय ते झालं असं वाटलं, काय पण सांगते. बरोबर जड गेला असं, नाही समजत नसं, नाही अजून काय वाटलं. हिनं दुपारी आहे ना व्हिडिओ बनत होता तेव्हा तिने एकदा गेस केलतं, मग ते बरोबर गेस केलतं. आणि ते काय केलतं सांग बरं? मम्मी संग बोलायचं ना मग. म्हणजे प्रँक नव्हता, म्हणजे मी चॅलेंज करायचो की मम्मीला इग्नोर करायचंय आजच्या दिवस. बघूया इग्नोर करा, मी काय करतो जास्तीत जास्त का म्हणजे बघायचं होतं चॅलेंज असं. बाबा तरी मी ट्राय केलं फुल माझ्याकडून, पण झालंच नाही ते. मी स्टार्टिंगलाच बोललेलो पप्पा मम्मीला इग्नोर करू शकत नाही म्हणजे मी तर कुठं राहिलो. पप्पा इग्नोर केल्यावर तुला तर घरानं सांगते, तू इग्नोर केल्यावर पप्पा कुठे घरानं सांगू नाही घरानं करायला. पण नाही खरं सिरियस झालते लईच असे, म्हणजे घाबरलेले काय झालंय म्हणून. तर सॉरी. आणि आंटीन तात्याला पण सॉरी, कारण की ते आले बोललो नाही जास्त, कारण की मी बोललो नाही कारण की
मला वाटलं की मी जर बोलायला ना मग त्या फ्लो मध्ये जाईन म्हणजे बोलण्याच्या, मग ते बोलत राहीन, त्यामुळे बोललो नाही. तर पण झालं की चॅलेंज बरोबर झालं. तर मम्मीला लई घाबरलेले. तर चला मग आजच्यासाठी एवढं. जर व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब, आणि असाच कोणावर चॅलेंज करायचा परत ते नक्कीच कमेंट मध्ये नाव सांगा, त्याचं फक्त नाव सांगा. असला नसते करायचा. काय असला नसते करायचा. तुम्ही कमेंट करा. तर चला मग भेटू उद्याच्या कन्नून ब्लॉग मध्ये. बाय.